नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की मध्य भारतावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरातून आलेलं आहे, ते पुन्हा एकदा थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम अरबी समुद्रातून खेचले झालेल्या वाऱ्यांमध्ये अजूनही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण लगेचच पूर्णतः उघडेल असं वाटत नाही. कालही आपण बघितलेलं आहे आणि आज आपण याच्यावर फक्त नजर टाकणार आहोत, कारण मान्सूनचा शेवटचा टप्पा हा 8 जुलैला पूर्ण होतो. परंतु यावर्षी 2026च्या एल निनोच्या वर्षामध्ये मान्सून देशात पोहोचण्यासाठी लेट झालेला आहे. आज जवळपास 9 तारीख आहे आणि 9 तारखेला देखील त्याला फार अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे आणखी मान्सून 2-3 दिवस लेट होऊ शकतो. सध्या एकूण महाराष्ट्रामध्ये 289 मिलीमीटर पाऊस हा सरासरी पडत असतो आणि तो मात्र आता या ठिकाणी 307 मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे 106 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्राची टक्केवारी अतिशय चांगली आहे. मात्र तरी देखील नंदुरबार हा एक असा जिल्हा आहे की त्या ठिकाणी चिंतेचा विषय कायम आहे. अजून 71% पाऊस कमी आहे. रेड कलरमध्ये दिलेले सगळेच जिल्हे, मग यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा किंवा अगदी इकडे वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी अजून कमी आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरी जरी वाढली असली तरी सर्वच तालुक्यात तो पाऊस नाही आहे. काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे अनेक जिल्हे अजूनही कोरड्या अवस्थेत आहेत, पेरण्या झालेल्या नाहीत. मग प्रश्न असा आहे की आता पेरण्या कधी होतील? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात किंवा उरलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस कधी येणार आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आज 9 तारखेला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये अलर्टमध्ये मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली, हरियाणा किंवा अगदी हिमाचल प्रदेशपर्यंत, पूर्वेकडील काही राज्यांमध्ये, तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. म्हणजे अजून देखील पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे, परंतु विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत. उद्या 10 तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडेल असे संकेत भारतीय हवामान खात्याने दिलेत. शिवाय गुजरात, राजस्थान, बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस उघडणार आहे आणि राजस्थानच्या पश्चिम भागात अजून मान्सून पोहोचलेला नाही. जर पाऊस उघडला तर मान्सून लेट होण्याचा रेकॉर्ड नवीन तयार होईल. भारतातील पाऊस उघडतोय 11 तारखेला. 12 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडीप असणार आहे. 13 तारखेला पुन्हा एकदा विदर्भाकडून पावसाची सुरुवात होऊ शकते. पहिला येलो अलर्ट देण्यात आला आहे. 14 तारखेला देखील विदर्भात येलो अलर्ट आहे. म्हणजे पावसाची सुरुवात पुन्हा एकदा विदर्भातून होऊ शकते. आता मात्र पावसाची परिस्थिती बदलली आहे. काल आपण बघितलं होतं. आता जो कमी दाब आहे तो या भागात स्थिर झालेला असल्यामुळे या भागात मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस काल झालेला आहे. बाकी भागातही पाऊस आहे, परंतु तो हलक्या स्वरूपात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काल देखील पावसाची नोंद झाल्याची माहिती या ठिकाणी या मॅपमध्ये उपलब्ध आहे. आज 9 तारखेचा विचार केला तर कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं मध्य भारतावरच आहे, परंतु ते आणखी थोडं दक्षिणेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला अधूनमधून पावसाळी सरी होऊ शकतात आणि हा जो पावसाचा प्रभाव आहे हा काही काळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मध्य प्रदेशमध्ये राहण्याची शक्यता आहे. उद्या मात्र याचा प्रभाव काही अंशाने कमी होऊ शकतो. तुरळक पाऊस महाराष्ट्रात काही भागात असू शकेल 10 तारखेला. GFS मॉडेलने न्यूमेरिकल प्रिडिक्शननुसार
हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात दाखवलेला आहे. म्हणजे अजून शक्यता 11 तारखेला देखील कायम आहे. मात्र हे स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता 12 तारखेला देखील आहे. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता 13 तारखेपासून आहे. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहू शकते. तुरळक ढगाळ परिस्थिती असेल. कोकणात एखाद दुसरी सर. तीच परिस्थिती 15 तारखेलाही असणार आहे. मात्र नवीन एक सिस्टम 15 तारखेला बंगालच्या उपसागरात विकसित होणार आहे आणि ही जशी पुढे सरकेल तसं अरबी समुद्रातून ते वारे खेचेल आणि मग पर्यायाने त्याचा परिणाम पूर्व विदर्भात काही अंशाने डायरेक्ट अरबी समुद्रातील खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकणात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. 16 तारखेपासून आपण बघतो ही सिस्टम पुढे सरकते आणि त्यामुळे थोडं कोकणात 16 तारखेपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. तशी ही सिस्टम फार प्रभावी नाही आहे किंवा ती प्रभावीपणे पुढे सरकत नाही आहे. तरी देखील 17 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं. तीच परिस्थिती 18 तारखेला देखील आहे. केवळ स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण तयार होतं आहे. कोकण किनारपट्टीला काही सरी निर्माण होऊ शकतात. परंतु ही सिस्टम बरीच उत्तरेकडून असल्यामुळे उत्तर पूर्व भागात असल्यामुळे देशाच्या फार प्रभाव नाही. आज महाराष्ट्रात पूर्व विदर्भात थोडी पावसाळी परिस्थिती असू शकते आणि त्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील काही हलक्या सरींची शक्यता आहे. थोडं असं दिसतंय की स्थानिक वातावरणासाठी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, दक्षिण अहिल्यानगर, बीडच्या दक्षिणी भागात, धाराशिवमध्ये पावसाळी परिस्थिती किंवा अगदी साताऱ्यामध्येही तयार होऊ शकते. 10 तारखेपासून मात्र स्थानिक वातावरण हे केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, गडचिरोलीमध्ये असू शकते आणि कोकणामधील पावसाच्या वातावरणामध्ये अजून फार बदल नाही. कमजोरपणा आहे, परंतु पावसाची शक्यता कायम आहे घाटमाथ्यावर आणि कोकणातील 5-6 जिल्ह्यांमध्ये. 11 तारखेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाची घट निर्माण होते आणि एक बदल मात्र या ठिकाणी असा आहे 11 तारखेला जे कोकणामध्ये पावसाळी वातावरण आहे हे थोडं अंतर्गत भागात नाशिकच्या, अहिल्यानगरच्या, पुण्याच्या, साताऱ्याच्या सरकताना दिसते आणि त्यामुळे थोडी परिस्थिती या ठिकाणी पावसाची असू शकते. 12 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. कोकणात पाऊस कायम आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी असू शकतात घाटमाथ्यावर. 13 तारखेला मात्र महाराष्ट्रात पूर्ण पाऊस उघडल्याचा भास होऊ शकतो. कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती असेल. तुरळक पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावर. 14 तारखेला पुन्हा एकदा वातावरण बदलणार आहे आणि त्याचा परिणाम सुरू होणार आहे या जिल्ह्यांमध्ये. हलक्या स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण, पावसाची परिस्थिती छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीडचा काही पश्चिमी भाग, नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होईल. पावसाची शक्यता या ठिकाणी स्थानिक स्वरूपात असेल. कोकणात पाऊस वाढायला सुरुवात होईल. आपण या ठिकाणी बघतो 15 तारखेला 15 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होणार आहे. शिवाय कोकण किनारपट्टीला घाट माथ्यावर अगदी सातारा, कोल्हापूर, पुणे पश्चिम, नाशिक पश्चिम, अहिल्यानगरचे अकोला तालुक्यापर्यंत आपल्याला पावसाळी परिस्थिती दिसते. म्हणजे पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती संपूर्ण कोकणमध्ये आणि घाटमाथ्यावर सुरू होणार आहे. त्यातच थोडंफार वातावरण हे अहिल्यानगर किंवा जळगावच्या किंवा मालेगाव वगैरे या भागात म्हणजे नाशिक पूर्व भागात असू शकतं. थोडा प्रभाव आपल्याला हळूहळू वाढताना दिसतोय बीड, सोलापूर, लातूरच्या दरम्यान. म्हणजे पुन्हा एकदा स्थानिक वातावरण सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे पाऊस नाही तिथं पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. आजचा अंदाजे 16 तारखेला थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण जोरदार सुरू होईल. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. थोडं पहिल्यांदा आपल्याला सोलापूर आणि पुणे पूर्व
अहिल्यानगर दक्षिण, बीड दक्षिणमध्ये पाऊस दाखवला जातोय आणि कोकणामध्ये जोरदार ते मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा पहिला अंदाज 16 तारखेला आहे. शिवाय स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे मराठवाड्यात पाऊस होईल, उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल. हे सर्व महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरणाला पोषक स्थिती तयार झालेली आहे. 17 तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पुन्हा वाढणार आहे. जोरदार पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात त्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. सोलापूर जिल्ह्याला थोडं आपल्याला असं दिसतंय की 16-17 तारखेला चांगले स्थानिक पावसाचं वातावरण आहे. त्यानंतर आपण पूर्व विदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचं पावसाळी वातावरण चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या काही भागात असू शकते आणि इतरही ठिकाणी मग बीड जिल्हा असेल, लातूर असेल किंवा नांदेड, परभणी या ठिकाणी देखील स्थानिक वातावरण अतिशय चांगलं होईल. म्हणजे पेरलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी 15 तारखेपासून पाऊस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकांना जीवदान देणारा पाऊस होणार आहे. 18 तारखेला विदर्भाकडून जोरदार एखादी सिस्टम विकसित होऊ शकते आणि त्यामुळे अगदी जळगावपासून अकोला, अमरावती या सर्व भागात, अगदी गडचिरोली, इकडे नांदेड, लातूर, सोलापूरपर्यंत या भागात पावसाचं स्थानिक वातावरण तयार होणार आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. शिवाय कोकणात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कायम असणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील मग छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बीड असेल या सर्व भागांमध्ये स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे, अगदी नंदुरबारपर्यंत. 19 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण थोडं कमी जरी झालं तरी कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण कायम असणार आहे, सरी होत राहणार आहे. राज्यात देखील स्थानिक पोषक वातावरण आहे. 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे. कोकणात जोरदार सरींची शक्यता देखील कायम आहे. या स्थानिक वातावरणाच्या प्रमाणामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रमाण वाढते. घाटमाथ्यावरील आणि कोकणातील पावसाचं वातावरण अजून कायम आहे. 22 तारखेनंतर बंगालच्या उपसागरातून एक नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. एक नवीन हवामान प्रणाली विकसित होईल जी ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि त्या वातावरणामुळे कोकणातील पाऊस कायमच असणार आहे, परंतु महाराष्ट्रात जे स्थानिक वातावरण आहे ते बनण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. 23 तारखेपासून जी बंगालच्या उपसागरातील नवीन वादळी प्रणाली आहे तिचा विदर्भ मराठवाड्यावर परिणाम होऊ शकतो. कोकणात वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसाचं प्रमाण कोकण किनारपट्टीला वाढू शकतं. त्यामुळे एकूणच वातावरण पोषक आहे, एकदम कडकडीत खंड नाही. त्यामुळे जरी 14 तारखेपर्यंत खंड जाणवला तरी पुढे महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे. पेरलेले पिकांना जीवदान मिळणार आहे. नवीन पेरणीसाठी मात्र थोडी अडचण येऊ शकते. ज्या विभागात पेरणीच झाली नाही त्या ठिकाणी अजून अडचणी असू शकतात, परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान देणारा पाऊस हा महाराष्ट्रात बऱ्याच भागात होत राहणार. 14 तारखेपर्यंत आपण बघितलं तर घाटमाथ्यावर आणि कोकणात केवळ पाऊस आहे. थोडाफार पूर्व विदर्भात असू शकतो, अन्यथा 14 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप बघायला मिळेल. स्थानिक वातावरणाची फारशी परिस्थिती नाही. मात्र आपण जेव्हा परिस्थिती 15 तारखेपासून बघतो तेव्हा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण होणार आहे. ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांचं पीक वाचण्याकरता 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत पाऊस होत राहणारे भाग बदलत. शिवाय पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी यवतमाळपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकण घाट माथ्यावर आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूरमध्ये, बीडमध्ये, लातूर, धाराशिवमध्ये किंवा नांदेड, यवतमाळमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. कडकडीत खंड महाराष्ट्रात असणार नाही. जुलैत पाऊस येऊन जाऊन असणार आहे. आपण दिंडीच्या वारी मार्गाचा अंदाज देत असतो. पुणे जिल्ह्यामध्ये
सध्या वारी असणार आहे. एकूणच मान्सून सक्रिय आहे, त्यामुळे हलक्या ते मध्यम सरी पुणे जिल्ह्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे अजूनही पूर्णपणे पाऊस उघडलेला नाही, शिवाय घाट माथ्यावरचा पाऊस चालू आहे. त्यामुळे आज 9 तारखेला केवळ हलक्या सरी आहेत, परंतु मुख्य पावसाचा प्रभाव किंवा मोठ्या पावसाचा प्रभाव संपलेला आहे. त्यामुळे वारीच्या नियोजनात फार अडचणी येणार नाही, हे वारी नियोजकांनी लक्षात घ्यावं. आपण झटपट हा अंदाज बघूयात. सध्या केवळ घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. तुरळक स्वरूपात सांगली, सोलापूर, दक्षिण किंवा पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आज असणार आहे. अकोला, अमरावतीतही ढगाळ परिस्थिती आहे, परंतु लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं नाही. आपण बघतो 10 तारखेला देखील स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं, परंतु 10 तारखेला कोकण घाट माथ्यावर देखील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे. 11 तारखेलाही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे 11-12 तारखेला काही स्थानिक वातावरणाची फार शक्यता नाही. कोकणातही पाऊस सामान्यच असणार आहे 14 तारखेपर्यंत. 14 तारखेलाच थोडं वातावरण बदलायला सुरुवात होईल. घाटमाथ्यावर पाऊस वाढेल. आपण बघतो छत्रपती संभाजीनगर, जालन्यातही तुरळक स्थानिक वातावरणाची शक्यता सुरू होते. मात्र 15 तारखेपासून महाराष्ट्रातलं वातावरण बदलते. नांदेड असेल, परभणी, बीड, अगदी सोलापूरचा उत्तर भाग, इकडे नाशिक पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली या सर्वच भागात आपल्या स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होते. आपण बघतो आणि सोलापूरच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस आपल्याला 15 तारखेला बघायला मिळू शकतो. कोकणात पावसाचं प्रमाण 15 तारखेपासून वाढेल. 16 तारखेला यामध्ये आणखी चांगली वाढ होईल. पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस, तर इतरत्र स्थानिक वातावरण. 17 तारखेला देखील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अगदी बीड, अहिल्यानगरपासून अतिशय चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जरी हे वातावरण आपल्याला स्थानिक स्वरूपाचं वाटत असलं तरी वाहणी पाऊस, चंदनभरा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस 17 तारखेला बघायला मिळणार आहे. थोडक्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मोठा पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्यात होताना बघायला मिळेल. आणि त्याचा प्रभाव जवळपास बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी सुद्धा आहे. अतिशय चांगला पाऊस आपल्याला, जो पावसाळ्यात आतापर्यंत पाऊस झाला नाही एवढा चांगला पाऊस सुद्धा सोलापूर जिल्ह्याला बघायला मिळेल, बीडला बघायला मिळेल. चांगलं वातावरण आहे, त्यामुळे खंड विशेष प्रभावी नाही. आपण तीच परिस्थिती 18 तारखेला देखील बघतो आहोत. कोकणात पाऊस आहे, विदर्भात पाऊस आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे. यामध्ये बीड आहे, लातूर आहे, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आहे, नांदेड आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. अगदी पेरणीयोग्य सुद्धा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला 3 दिवसात 17, 18, 19मध्ये बघायला मिळू शकतो. लातूर, धाराशिव, सोलापूर किंवा अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्वमध्ये सुद्धा हा प्रभाव आहे. दक्षिण कोकणात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढेल. गोंदिया, गडचिरोलीमध्ये सुद्धा हे पावसाचं प्रमाण चांगलं असणार आहे. 20 तारखेला देखील आपण कोकणात चांगला पाऊस बघतो. थोडं स्थानिक वातावरणाचा प्रभाव हलकासा कमी होईल. पुन्हा 21 तारखेला देखील अतिशय चांगला पाऊस चंद्रपूर, गडचिरोली किंवा यवतमाळ, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड या सर्व भागात असणार आहे. जरी आपल्याला या ठिकाणी पांढरे ढग दिसत असले आणि वारा दिसत असला तरी पावसाचं प्रमाण या ठिकाणी असणार आहे स्थानिक वातावरणाचं. 22 तारखेला मात्र फारसं चांगलं वातावरण नाही. मात्र पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे. 23 तारखेला मात्र वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे. त्यामुळे 23 तारखेनंतर काय होतं ते आपण बघू. परंतु 23 तारखेला एक वादळी प्रणाली नवीन बंगालच्या उपसागरात तयार होईल. ती विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. परंतु
एक लक्षात ठेवायचं, 20 तारखेपर्यंतचा अंदाजच महत्त्वाचा आहे. 21, 22, 23चा अंदाज जरी इथे कमी पावसाचा असला तरी ह्या वातावरणात बदल होणार आहे आणि जोरदार पावसाचं वातावरण याच काळात तयार होणार, हे लक्षात ठेवा. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.